रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जीवनाचे कटू सत्य आपल्याला माहिती आहे. जन्म दुसऱ्यानं दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, लहानाचं मोठं दुसऱ्यानं केलं, शिक्षण दुसऱ्याने दिलं, रोजगारही दुसऱ्याने दिला, पहिली आंघोळ दुसऱ्यानीच घातली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरीच घालणार आहेत. दोस्तानो, स्मशानभूमीतही दुसरेच घेऊन जाणार आहेत. मरणानंतर संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेणार आहेत. तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीण आहे. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरत असतात. दोस्तानो, आपलं वय आणि पैसा यांच्यावर कधी गर्व करू नका, कारण जे मोजले जाऊ शकतं ते नक्कीच संपत असतं. दोस्तानो, मृत्यूनंतरचं कडू सत्य फक्त इतकंच आहे. पत्नी फक्त दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतोय, पुत्र अग्निदानापर्यंत असतो आणि फक्त कर्म हे शेवटपर्यंत असतं. म्हणून दोस्तानो, कर्मच चांगलं ठेवा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस थोड्याशा भावनिक ओलाव्यानं देहभान हरवून जातो आणि नवीन नवीन अडचणींना आमंत्रण देतो. दिवस जातो कसा तरी सरून, पण रात्री झोपताना जन्मापासूनची उजळणी आठवते. कधी कधी हसवते तर कधी रडवतेही. रात्र काही ना काही शिकवून झोपवते. एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली की दुसरीकडं कुठंच मन लागत नसतं. जे जितकं जास्त जपावं ते तितकंच हातून सुटून जातं. प्रत्येक व्यक्तीची जुनी ओढ आणि जुनी खोड ही कधीच बदलत नसते. डोळ्यात वाहणारं पाणी कोणीतरी पोचणारं असावं. हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जपणारं असावं. मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजणारं असावं. आणि जीवनात सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर नातं असावं. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती नेहमी 100 पावलं पुढं असते. पैसा, घर आणि काम यात व्यस्त राहा. वेळेला कोणी येत नाही. सगळं काही पैसाच बोलतो. आपला प्रामाणिकपणा आपण कधीच बदलायचा नाही, पण समोरच्याला लायकीत ठेवण्यासाठी आपला साधा स्वभाव बदलायचा असतो. आयुष्यात किती पैसा कमवा, पण तुमच्याकडं मन मोकळं करणारं जवळ कोणी नसेल तर तुमच्यासारखा भिकारी कोणीच नसतो. माणसानं विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करून करावा. कारण दात आपलेच असतात तरी ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेचा चावा घेतात. उत्तर तर हे सर्वांनाच देता येतं, पण पुढं वाद वाढवायला नको. फक्त यासाठी गप्प राहावं लागतं. माणसाचं मन जर विचाराने अस्वस्थ असेल तर त्याला स्वतःच्या घरातही शांती मिळत नाही.
आयुष्यात स्वतःसोबत कसं पण वागा, पण ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याच्यासोबत कधीच विश्वासघात करू नका. गुरु आणि रस्ते या दोघात एक साम्य असतं. ते स्वतः जिथं आहे तिथंच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या देहापर्यंत पोहोचवतात. मनसोक्त जगून घ्या, कारण कोणापासून कोणाचं काहीच थांबत नसतं. शांत राहून आपलं काम करत राहा, कारण कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत राहत नसते, आपला संघर्ष सुद्धा. अतिविचारामुळं आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो, ज्या अस्तित्वातच नसतात. प्रवासाच्या वाटा या किती खडतर असल्या तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्यानं सुरुवात करणं म्हणजे आयुष्य. यशाला नेहमीच वेळ लागत असतो, कारण कुणाचा महाल हा एका दिवसात बांधला जात नसतो. आपल्या स्वतःच्या चुका या मोठीच झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःच एक छोटंसं साम्राज्य हे तयार करायचं असतं. कारण आजकाल कुणी पण येतंय आणि तू कसा आहे विचारण्याआधी तू सध्या काय करतो आणि किती कमावतो एवढंच विचारत असतात. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य. जिथं लोक आपली इज्जत काढताना विचार करत नाहीत, तिथं आपण त्यांची लायकी दाखवायला चुकायचं नसतं. आयुष्यात एवढा संघर्ष तरी नक्कीच केला पाहिजे की स्वतःच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचं उदाहरण द्यावं लागणार नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा, कारण दुःखी राहिल्यानं उद्याचं प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट आजचं सुख हे सुद्धा निघून जाईल. समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होत असतात.